नमस्कार मित्रांनो, हा आपला दुसरा ब्लॉग आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण कनेरी मठ मधील सिद्धगिरी म्युझियमला भेट देणार आहोत। मस्त अशी प्रशस्त ग्रामीण संस्कृती दाखवलेली आहे, ग्रामीण जीवनशैली दाखवलेली आहे। तर हे सर्व तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये पाहायला मिळणार आहे। तर मित्रांनो, नक्की चॅनल सबस्क्राइब करा आणि पुढे असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा, तसेच जास्तीत जास्त शेअर करा। खूप छान शंकराची मूर्ती आहे, तुम्ही बघू शकता। खूप छान आहे, खूप मोठी आहे मूर्ती। आवडली का स्वरा तुला? खूप। मी शंकराची खूप मोठी फॅन आहे। इथं प्राचीन शिव मंदिर आहे, आपण तिकडेच चाललोय। शरण्या, हाय, से हाय। इथे मंदिराची एंट्री आहे आणि इथे खूप छान हत्ती आहेत, असे मोठे मोठे पण छोटे। मूर्ती आहे। हा रोड आता आपण सिद्धगिरी म्युझियम कडे घेऊन जातो। डायरेक्ट आपण जाऊया। आपल्या इकडे बघून आपल्याकडे आपल्याला म्युझियम मध्ये एंट्री आहे आणि खूपच छान अशी छोटी छोटी म्हणजे घरं आहेत, खूप आवडले। इथं आपल्याला पावती दिलेली आहे श्री क्षेत्र सिद्धगिरी संस्थान मठची, आणि इथून आपल्याला अशी एंट्री आहे। गुहेतून आपल्याला एंट्री करावं लागते। छान आहे। वेगवेगळ्या ऋषींच्या मुनींच्या आपल्याला मूर्ती बघायला मिळतील। पतंजलींची मूर्ती आहे। पतंजली, गुहा हवेशीर आहे। व्यास मुनी पूर्ण असलं भारी, मला खूप आवडलं। त्याचा पूर्ण असं आहे ते मला बघा। एक्युरसी पाहू शकता तुम्ही। सोबत आपल्याला सगळी माहिती पण दिली आहे। महर्षी कनादांची मूर्ती। लहान मुलांना बघायला मस्त आहे ठिकाण। खूप आवडलं मला तर। चला, 300 मीटरची आपल्याला गुहा पार करायची आहे आणि पुढे मग आपलं सिद्धगिरी म्युझियम आपल्याला बघायला मिळेल। हा बघा, कळीचा नारळ। चला, वर पण आपल्याला बघायला मिळेल। पाहू शकता। आणि ते पण माहिती दिली सगळ्याची दोन्हीची पण। चला सोरा पुढे। इथे पाहू शकता
गार्गीची मूर्ती पाहायला मिळेल. गार्गीची पण सगळी माहिती दिली आहे. गौतम ऋषींची जैमिनी गुहा असली तरी आपल्याला व्हेंटिलेशन भरपूर दिलेलं आहे, त्यामुळे हवेशीर आहे. स्वरा, गारवा जाणवतोय ना तुला? थोड्या ठिकाणी आपल्याला काम चालू आहे दिसते. वाव. आणि इथं आपल्याला वेगवेगळे आसनं बघायला मिळतील. योगासनांचे प्रकार हे सुद्धा कोरलेले आहेत, बघू शकता. वाल्मिकी ऋषींची माहिती आहे आपल्याला. चला हर्षवर्धन राजा, योगासनाचे प्रकार. वाचस्पती. पुढे जात राहायचं आपल्याला. मूर्तींचा कोरीवपणा पाहू शकता तुम्ही. इथे आपल्याला भरत मुनींची माहिती पण दिलेली आहे. चला इथे पण एक म्हणजे योगाचे पूर्ण हे आहे सगळे सण. चला पाणिनी ऋषी पाहू शकता तुम्ही. ते बाग आहे आणि ऋषी मुनी आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या शिष्यांना इथे शिकवत आहे. चला परत एक योगासन दिले सगळीकडे, म्हणजे कुठल्या पण भिंतीला योगासन दिले. इथं इमर्जन्सी एक्झिट सुद्धा आहे आपल्याला पुढे जात राहायचं आहे. इथं आपल्याला अशा प्रकारे व्हेंटिलेशन दिलेलं आहे, त्यामुळे अजिबात गरम होत नाही गुहेमध्ये. अजूनही काम चालू आहे. इथं पाहू शकता एकलव्य आणि द्रोणाचार्य यांच्या मूर्ती आहेत. श्रीराम, भरत, तसेच शबरीची बोरे फेमस आहेत. शबरी वाट पाहत आहे. तसेच वराह मिहिर ऋषींची सुद्धा इथं मूर्ती दिसत आहे. सूरपाल ऋषींची सुद्धा इथं आपल्याला मूर्ती दिसत आहे. सर्व योगासनं दाखवलेली आहेत. यशोदा आपल्या कान्हाला इथं समजावून सांगत आहे. चला चाणक्य ऋषींची सुद्धा आपल्याला इथं मूर्ती पाहायला मिळेल. पाहू शकता. स्वरा, मी कोण ओळखली का तुला? ओळख बरं. हे तुम्ही सांगायचं आहे कमेंट मध्ये मला हे कोणते ऋषी आहेत. तर मामाने मला चॅलेंज दिलंय, चॅलेंज केलंय स्वरा तुला, आणि मी ते तुम्हाला सांगत आहे. आणि तुम्ही मला हेल्प करा प्लीज, आणि कमेंट बॉक्स मध्ये तिथे लिहा कोण आहे ते. पुढे कश्यप ऋषी. वैद्य म्हणतात स्वरा त्याला, डॉक्टर नाही. प्राचीन काळचे ते वैद्य आहेत.
चरक-ऋषी, सुश्रुत ऋषी. सर काय करत आहेत हे? शस्त्रक्रिया म्हणायची, स्वरा ऑपरेशन म्हणली याला, पण तेव्हाच हे ऑपरेशनच आहे. तुम्ही पाहिलं नसेल तर नक्की या म्युझियम बघायला. जीवक ऋषी खूप मस्त आहे एरिया. आसनांचे सर्व प्रकार. आणि या गुहेपेक्षा सुद्धा आपल्याला पुढं मस्तपैकी म्युझियम बघायला मिळणार आहे. ग्रामीण जीवनशैली बघायला मिळणार आहे. इथं पाहू शकता तुम्ही आर्यभट्ट. आर्यभट्टानं कशाचा शोध लावला स्वरा? तुम्ही स्वराला मदत करा कमेंट बॉक्स मध्ये लिहून. नागार्जुन पाहू शकता. स्वरा इथं काय चालू आहे? काय काढलं जात आहे हे सांग बरं. इथे स्वराला हेल्प करा. स्वराला काहीच माहित नाही असं दिसतंय. पुढे जाऊया. आपले सगळे ऋषी पाहत आहोत आपण. आसनांचे प्रकार. भास्कराचार्य विद्या देताना. अजून हे काम चालू आहे पाहू शकता. पुढे जायचं आहे आणि आपली आता गुहा संपत्ती आहे. आणि आता आपण ग्रामीण जीवनशैली पाहणार आहोत. असे एखादं गावच वसलेलं आहे. इथं बोर्ड आपल्याला दिलेले आहे. आता आपण पुढे जाऊया. आपल्या शरणाला वाटलं हे खोटं माकड आहे, पण खरं माकड होतं का? शरण्यात कोण बघू शकता तुम्ही. खरं माकड शरण्याच्या मागे लागलं होतं. आपल्याला पहिला तर इथं आपल्याला पहिला प्रकार चालू झालेला आहे. पाथरवट. दगड फोडणारे कामगार. इथं सगळी ग्रामीण जीवनशैली दाखवलेली आहे आपल्याला पाहू शकता. इथून आपल्याला ग्रामीण जीवनशैली दिसून येते पाहू शकता. लमानांचे घर. हे लमानांचे घर. शेकोटी. शेकोटी पेट्रोल. वाव. कसरत करणारे पैलवान. त्यानंतर आपल्याला त्यांचे खेळ करणारे. काय म्हणायचं सर ह्याला? मदारी. लहान मुलं खेळत आहेत. इथं पाहू शकता हनुमान मंदिरातील प्रवचन. हनुमान मंदिर. इथं प्रवचनकार दिसत आहेत आपल्याला आणि भाविक प्रवचन ऐकणारे. खूप मस्त असं दाखवलेलं आहे. सासनकाठी पाहू शकता. कोल्हापूर जिल्ह्याचे आराध्य दैवत
श्री ज्योतिबाची सासनकाठी दाखवलेली आहे. आणि इथे वासुदेव आहे. इथं आपल्याला वासुदेव सुद्धा दिसून येतो. तिथे बाहेर रांगोळी काढायची. रांगोळी काढणारे स्त्री वासुदेव. सोमवारचा कट्टा. आणि तिथे एक मुलगा असं खेळत आहे, माकडाला केळ देत आहे. पाहू शकता शाळा आहे. अस्वलाचा खेळ. धर्मशाळा आहे. हे डॉग आणि ते खरं डॉग. इथं आपल्याला स्वावलंब खेड्याचं दर्शन होतं. इथं कमान आहे त्याची. 12 बलुतेदार आणि 18 अलुतेदारांचं इथं आपल्याला दर्शन होईल. सर्वात आधी विठ्ठल मंदिर. मंदिर बाहेर तुळस. तुतारीवाला. गाव चावडी दाखवत आहे स्वरा. म्हणजे जे स्टॅच्यू आहेत ते खरे म्हणजे असं माणसासारखं वाटले. पूर्ण तसं केलंय सगळ्यांना. गारुड्याचा खेळ. कोंडवाडा. माळ्याचं घर. होऊ शकता. सीसॉचा खेळ. झुल्याचा. सुताराचं आपल्याला घर दिसतं. त्यानंतर लोहाराचं घर. लोहाराच्या घरावर आपल्याला फायर खरी म्हणजे असं लाईटीचं खरं वाटतंय बघा ना. इथं पाहू शकता. जो आपल्याला भाता आपण म्हणतो तो ज्वलंत दिसत आहे. छत्रीवाला छत्री शिवत आहे. इकडे सोरा राहिलं आपलं. पण ते आपण जाताना पाहणार आहोत. इथं छत्री दुरुस्त करणारा छत्रीवाला. तांबट. तांबटचे घर आहे. त्यानंतर गादी विणणारे पिंजारी. खूप ॲक्युरसी पण आहे आणि खूप विचार करून मूर्त्या बनवलेल्या आहेत. पिंजारी दाखवल्यामुळं आपल्याला पाहू शकता इथं 786 आपल्या घरावर आहे. मुस्लिमांचं घर दाखवलेलं आहे हे. पिंजाराची टोपी. घराची प्रतिकृती तशीच दाखवलेली आहे. त्याचा गोठाही इथं आपल्याला बघायला मिळेल. मुलगा पिंजाऱ्यांचा. पुढे आल्यावर आपल्याला धनगराचे घर दिसत आहे.
धनगराच्या घरात हा आपल्याला लोकर विणणारा तसेच छोटा मुलगा, त्याची आजी, हे तुम्ही पाहिलं असेल धनगरी चप्पल. थोडंफार आपल्याला कोल्हापुरी चप्पल सारखं दिसेल पण त्याचं वजन खूप असतं. पाहू शकता. लक्ष्मी मंदिर आहे. आंधळी कोशिंबीरचा खेळ सर्वजण खेळला असेल. सरा खेळलीस का तू? यस, मी म्हणजे माझ्या जे फ्रेंड्स आहेत त्यांच्याबरोबर हाच गेम आणि मला खूप आवडतो हा गेम. मस्त. लक्ष्मी मंदिर आणि मंदिरात गेलेल्या स्त्रिया. महालक्ष्मीचं मंदिर आहे. शिंपीचे घर, शिंपाचे घर आणि त्याच्याशी बोलणारा एक माणूस दाखवलेला आहे इथं. त्यानंतर इथे आपल्याला कासाराचे घर, म्हणजेच बँगल सेलर. कासारण्याचे घर दिसत आहे. इथे बाजार कट्टा आहे. बाजार कट्टा आहे. जसा आपल्याकडे वडगावला सोमवारी बाजार भरतो तसा बाजार दाखवलेला आहे. वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळा बाजार भरतो. आठवडी बाजार, मार्केट. तुम्ही बघू शकता ते कसले हा खेळ लुप्त होत चाललेला आहे पण इथे दाखवलेला आहे. मुली जिबली खेळत आहेत. आजीबाई बाजारला आलेले आहेत. शरण्या तू जिबलीने खेळलेली आहेस कधी? चॅम्पियन आहे. हो. त्यानंतर पूर्वी आम्ही लहान असताना भरायची अशी मंदिरातील शाळा. गुरु शिकवत आहेत आणि विद्यार्थी सर्व काही दिसत आहे आपल्याला. लेझिम अडकवलेले आहेत. शंकराच्या मंदिरात भरणारी ही मंदिरातील शाळा. आई, बाबा, काका, मामा. चला. कात्रीला धार करणारा, त्यानंतर नाभिक जिथे आपण केश कर्तनालय म्हणू शकतो. बार्बर न्हाव्याचं ही दुकान दाखवलेलं आहे. त्यानंतर इस्त्री करणारा परीट. लॉन्ड्री मॅन. इथं शेवया करणारा स्त्रिया. नोमॅडिक वुमन. अशा प्रकारच्या आधी शेवया करून वाळत घातल्या जायच्या. आता मशीनमुळे ही परंपरा लुप्त होत चाललेली आहे पण आधी अशा शेवया, पाटावरच्या शेवया आपण त्याला म्हणतो, अशा शेवया हातावर केल्या जात होत्या. पण ह्या शेवया आता मशीनवर केल्या जातात पण ह्याची चव आता त्याला येत नाही. इथे पाहू शकता स्त्री आपलं ओझं गाढवावर लादून चाललेली आहे. आपल्याला कोकणातील घर, नारळ सोलणी सर्व काही पाहायला मिळेल. कोकणातील घर चिऱ्याच्या विटेमध्ये दाखवलेलं आहे. शरण्या आज जाऊ नको बाहेर आहे बाळ. इथं स्त्री दाखवलेली आहे. तर इथं आपल्याला
पाहू शकता की आधी न्हाणी असायची घरामध्ये, तिथं बाळाला आंघोळ घालत आहे. बाळंतिणीची खोली आहे, त्यात आपल्याला पाळणा वगैरे दाखवलेला आहे. बाळंतीण बाळाला घेऊन आंघोळीला गेलेली आहे, त्यामुळे इथं आपल्याला आणखी पाळणं तिथं पण. इथं जात वेगळ्या प्रकारची 2 आहेत जाती. त्याला काय म्हणतात? जातात म्हणतात का? मोठं जात जे आपल्याला गिरट म्हणतात ह्याला, तांदूळ सडण्यासाठी. आणि इथं पोती तांदळाची एक खुराडी कोंबड्यांसाठी, डालग पण दिसत आहे आपल्याला. त्याच्यानंतर नाल लावायचे काम चालू आहे. तर आपण मगाशी या साईडचं बघितलेलं येताना, आणि आता आपण जाताना या साईडचं बघत आहोत. न्याय पंचायत कट्टा, जिथे वेगवेगळ्या विषयावर न्याय होत असतो. कुस्तीसाठी आधी ते पैलवान तयार होत असत. तालीम पाहू आपण. ओ गॉड, खूप छान आहे. तालमीतले पैलवान मातीमध्ये कुस्ती खेळताना पैलवान. यात्रेचे दृश्य, दुरडी वगैरे विकत घेताना ग्राहक. त्यानंतर पंचांग बघताना ज्योतिषी. रुद्राक्षाच्या माळा विकत घेताना भाविक. महादेवाची पिंड सुद्धा विकायला आहे. हे पाहू शकता गोंधळ काढताना स्त्रिया. यात्रेमध्ये असा की फोटो स्टुडिओ असायचा. अशी फोटो काढण्याची पद्धत आधी असायची. आता डिजिटल कॅमेऱ्यांमुळे संस्कृती ही जात आहे. हो हो, मोठा फॅन आहे. कुठं आहे? त्याचा आवाजच यायला आहे. खेळणी घेताना त्यानंतर इथं दागिने विकताना आणि तिचा मुलगा. पेंड बतासे, तसेच हळद कुंकू, एबीत वगैरे विकत घेताना भाविक. नारळाचं दुकान आहे. नारळाचे व्यापारी.
उदबत्ती, अगरबत्ती, कापूर घेताना भाविक. हार गजरे विकत घेताना स्त्रिया. इथे मध्ये सिद्धगिरी उपहारगृह सुद्धा आपल्याला बघायला मिळेल. गडसिद्धेश्वराचं मंदिर. रथयात्रेचा सोहळा आपल्याला पुढून सुद्धा बघायचा आहे. यात्रेतील दृश्य पाहू शकता. दंडवत घालताना पुरुष. त्याला आहेर घेऊन जाताना माणूस दाखवलेला आहे. आणखी एक दंडवत घालणारी स्त्री. स्त्रिया चाललेल्या आहेत मंदिराकडे. रथयात्रेचं दृश्य. कोरीव काम पाहू शकता. यात्रेला आलेले पर्यटक. फुगे विकत घेणारे, गजरा विकत घेणारे भाविक. ही पाणीवाला. चौकडी तयार करणारे कारागीर. बांगडी विकणारे. दुकानं पाहू शकता. विविध प्रकारची यात्रेतील दुकान आहे. मूर्त्या विकणारे, समई विकणारे आहेत. मिठाईचे दुकान. विविध प्रकारची मिठाई दिसते आपल्याला. खेळणीचे दुकान. फोटोचे दुकान. पेट्याचे दुकान. भांड्याचे, पितळी भांड्याचे दुकान आहे. त्यानंतर
बांगड्याचे इथं पुन्हा दुकान दिसत आहे आपल्याला. यात्रेतील कासाराचे दुकान. रवी पळपूट लाटणीचं दुकान. जिलेबी तळणारा माणूस. काय हे काय विकत घ्याले? भजी. चादरीचे दुकान. जमखानी चादरी पाहायला मिळत आहेत. त्यानंतर हत्यारांचे दुकान आहे. बैलाला लागणारे सर्व साहित्य, दावे, त्यानंतर पायात बांधायचे दावे, गाळात बांधायचे घुंगरू, सर्व काही आपल्याला बघायला मिळत आहे. कुलूप विकणारे कुलूपवाले आहेत. आप्पे, सातावा, पोळपाट विकणारे आणि घेणारे ग्राहक. आपल्याला स्वरा ह्याचा काय उपयोग होतो सांग बरं या मशीनचा? बरोबर. ते ग्राहक व व्यापारी. त्यानंतर हो साडीचं ड्रेसचं दुकान आहे. आंब्याचे दुकान आहे. आंबे विकताना व्यापारी. गोंडपाट विकणारे. डंबू काय आहे हे? बरोबर. कलिंगड विक्रेते. केळी विक्रेता. फळं पण आहेत बाकीची, काजू वगैरे आहे. इथं आपल्याला वाद्याची दुकान आहे. तबला, टोप्याचे दुकान आहे. मडके विकणारा. शेतकऱ्याचं घर. धार काढताना कोष्ट्याचे घर. विणकर. पिंगळा आपल्याला पाहायला मिळेल. केलघाणा आपल्याला तेल्याचं घर पाहायला मिळेल. आत जाऊन आपल्याला पाहू शकतो आपण. घाणा तेलाचा. तेल्याची बायको. मस्त असा देखावा आहे.
वाण्याचं दुकान, आणि सर्वात महत्वाचा देखावा म्हणजे माघारणीची आई आपल्याला पाहायला मिळेल. तिची लेक इथे पाठवणी होत आहे. लेकीची अगदी ज्वलंत असा देखावा पाहायला मिळेल. पाठवणी चालू आहे. माघारणीचे वडील आहे आणि आईच्या चेहऱ्यावरील भाव पाहू शकता. तसेच इथं माघारणीच्या चेहऱ्यावरील सुद्धा भाव पाहू शकता. गौंडी वतनदारांचे म्हणजेच सावकाराचे घर. अशा पद्धतीचं आधी सावकाराचं घर असायचं. सावकारकी करणारे लोक. बहुरुप्याचा खेळ चालू आहे. खेळ पाहणारी सावकाराची बायको. मस्त असा देखावा आहे. वृद्धाची सेवा चालू आहे. सोनाराचे घर पाहू शकता. सोनाराचे घर. अत्ताराचे घर. अत्ताराची बायको विणताना. अत्ताराची बायको मंगळसूत्र इतर दागिने गाठवताना. वैद्याचे घर आहे. गोधडी शिवणारी आजी. इथं आपल्याला पाहू शकतो आपण तुळशीला ओवाळताना पाणी घालताना स्त्री. जोशींचं घर दाखवलेलं आहे. इथं दिवाळीचा सण दाखवलेला आहे. त्यामुळं ह्याला आपल्याकडे गवळण्या म्हटल्या जातात. ह्या दिवाळीच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतील. कोल्हापूर भागात सर्रास आपल्याला शेणाच्या गवळणी पाहायला मिळतील. आता आपल्याला जोशी बुवा कुंडली पाहताना दिसून येतील. इथं विहिरीवरील फायर हाट आहे. हा ही टेक्निक तुम्हाला माहित असेल. पाहू शकता त्या डब्यात पाणी भरून अशा प्रकारे पाणी काढलं जायचं आधी. शाहीर. इथे फुगडी घालताना मुली आणि खेळवी दाखवलेला आहे. आपण आता वतनदाराच्या घरात एंट्री करत आहोत.
वाडा प्रशस्त आहे. प्रशस्त असा वाडा. कोल्हापूरमध्ये तुम्हाला अजूनही अशी वाडा संस्कृती दिसून येईल. वतनदारांचा हा चाकर आहे. गोठा. इथं वतनदाराची बायको मुलाला पाण्यात झोपवत आहे. जात्यावर दळण काढणारी स्त्री. कांडप चालू आहे. तसेच इथं सुद्धा सावकार बसलेले आहेत. आत गेल्यावर आपल्याला आपल्याला देवघर दिसत आहे वतनदाराचं. स्वयंपाकघर पाहू शकता. मस्त प्रतिकृती आहे. भाकरी करणारी स्त्री. ताक घुसळणे चालू आहे. शेण्या थापटणारी स्त्री. आणि अशा प्रकारे इथं एक्झिट आहे. आणि शेवटी आपण असं बाहेर पडतो. इथून आपण मग तिथून प्रवेश केला. अशा या प्रशस्त अशा सिद्धगिरी म्युझियमला नक्की भेट द्या.